नमस्कार मित्रांनो, टूज रिअल ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी भरपूर लांब आलेलो आहे, दाजीच्या गावी आलेलो आहे. आणि दाजीचं गाव आमच्यापासून जवळजवळ 70 किलोमीटर आहे, कोल्हापूरमधून डेळे. तर मित्रांनो, हे जे गवत दिसतंय हे गवत जनावरांच्यासाठी खाणीलायक आहे. आणि ते जे गवत पांढरं वगैरे मध्ये आधी पांढरं दिसतंय ते तिकडून पण जायत आहे. गावकरीच आहे, गावातला मेंबर आहे. तो गावातला मेंबर तिकडे जायला लागला आहे. पूर्ण जंगल आहे ह्या साईडला. आणि ही पूर्ण जंगलातून मी आता जंगलामधूनच आलो आहे वाट काढत. तर ह्या साईडला पूर्ण जंगल आहे, बघू शकताय. हे पूर्ण असं जंगल आहे मित्रांनो. ह्यामध्ये जनावर, बिबट्या वगैरे, घोरेड भरपूर क्रिकेट खेळतात. मात्र क्रिकेट खेळायला भरपूर लांब यावं लागते. आणि ह्या साईडला जंगल आहे. तर हे पूर्ण गवत आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो जंगलातून. तर मित्रांनो, आलोय मी खाली आता झाडापाशी आलोय. तर हे बघू शकता, हे पूर्ण ब्या पडलेले आहेत. इथं असल्या पूर्ण ब्या पडलेल्या आहेत, हे बघू शकताय. हे आता तुम्ही मला सांगा, हे झाड कसलं आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये की हे बी कसले आहेत. आणि हे झाड, हे पूर्ण असं झाड, ह्या बी झाड आहे. आणि ह्या साईडला रोड गेलेला आहे, पूर्ण जंगलामध्ये गेलेला आहे मित्रांनो. तर इथं जनावर भरपूर प्रमाणात त्या काजूचं. तर ह्या साईडला पूर्ण बारीक आहे. बघितले तर त्या साईडला जंगल आहे आणि शेती बन आहे. इथून इकडं घर आहे, म्हणजे जंगलामध्ये. हे कसलं झाड आहे मला सांगा मित्रांनो, हे काय मला माहित नाही. तर चला वर जाऊया आता, पुढे जाऊया. असल्यामुळे इथं आपण झाडं तोडू शकत नाही किंवा त्याला इजा कुठलीही पोहोचू शकत नाही. त्यामुळं डायरेक्ट 6 वर्षाची दंड होऊ शकतो, 6 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आणि हे जी मित्रांनो फुलं आहेत ना, ही फुलं डोंगरावरच उगवतात. आणि डोंगरावर खडक जास्त असल्यामुळे ह्या डोंगरावरच ही फुलं जास्त करून उगवतात. आणि सुंदर असं पावसाळ्यामध्ये सुंदर वातावरणात म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्याचं जास्त फुलं असतात, त्यामुळे ते बघण्यासाठी भारी वाटते, चांगलं वाटते. तर हे असं पूर्ण फुलंच एक प्रकारचं आहे. तर गवतामध्येच फुलं उगवलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं झाडं, फुलं, गवत वगैरे म्हणा, पक्षी असतात, प्राणी असतात. तर हे टिकाय पाहिजे. ह्या साईडला बघू शकता, एक घवरेडा आहेत का नाही, घवरेडा नाहीत मित्रांनो, ते जनावर आहेत. एक माणूस मगाशी बघितलेला होता, ते जनावर घेऊन आलेला आहे. तर त्या साईडला तर मित्रांनो बघू शकताय, शेतामध्येच घर बांधलेलं आहे. हे बघू शकताय घर, आणि छोटंसं घर आहे एक, त्याच्यामध्ये जनावरं देखील आहेत. आणि ह्या साईडला पिंजर, होळी रचून ठेवलेलं आहे. आणि शेतकरी इथंच शेती करत असल्यामुळं ह्या साईडला घर आणि पिंजर पण ह्या साईडला ठेवलेला आहे. तर इकडं पूर्ण झाडं, भरपूर प्रमाणात झाडं आहेत, शेती पण आहे. ह्या अशा पद्धतीची शेती असते, बघू शकता. याच्यामध्ये फक्त आणि फक्त भाताचं उत्पन्न केलं जाते. आणि हे पूर्ण जे आहे, हे पूर्ण काजूचे वगैरे बाग पण आहे. तर मस्त असं थंडावा आहे, गार असं. हे बघू शकता, झाड मोठ्याच्या मोठं आहे. आणि ह्याचं मुळं मात्र भरपूर असे पसरलेले आहेत. आणि हे पूर्ण असं चिव पण जास्त प्रमाणात ह्या ठिकाणी, चिव पण कोकणामध्ये जास्त प्रमाणात असतात. बघू शकता हे दगड वगैरे, दगडातनं चालत जायला पूर्ण चिव आहे. तर बघू शकता, हे असं चिवाचं उत्पन्न केलं जाते. इकडे शेती आहे. आणि हे तुम्हाला झाड ओळखलं असेल,
हे झाड बघू शकताय. हे झाड तुमच्या ओळखीचं असणारच, कारण ह्या झाडाचं लहान असताना काय तर बघतोय. हे काय मित्रांनो, हे काय नवीन तुम्हाला म्हणजे जे शेतकरी जे लोक असतात ते शेतकरी लोक काय करतात, बांधावर झाड लावतात आणि जंगलाची वाढ जास्तीत जास्त कशी होईल साहेब. हे बघू शकताय नारळी झाड पण लावलेली ते इथं. हे नवीन मित्रांनो भुईमुगाचं पण बारक छोटस आहे पण चांगला आहे. दाजीने आमच्या झाड लावलेले तिथं, तर ते तुम्हाला दाखवतो. बघू शकताय झाड आंब्याचं पण लावलेलं आहे आणि ही पूर्ण सागवांची झाडं दाजीने लावलेले आहेत आपल्या बांधावर शेतावर. हे पूर्ण एरिया दिसतो ह्यो दाजींचा आहे आणि ही दाजीन आमच्या. आणि हे पण मी सागवानचं झाड लावलेलं आहे बघू शकता. दाजींच्या इथं भात केलेलं होतं आणि